नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे कर्णीचा फेरा. लेखन ॲडव्होकेट शरद गाडगे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. साल 1972. सगळा देश दुष्काळाने होरपळत होता. महागाईने उच्चांक गाठला होता. चाऱ्याविना भुकेने मेलेल्या जनावरांच्या सांगाड्यांनी गावचा माळ व्यापला होता. विहिरींनी तळ गाठला होता. पोटासाठी लोक गावं सोडत होती. एकेकाळी गजबजलेली गावं आता ओस पडली होती. पोट खपाटीला गेलेली म्हातारी माणसं आपल्या आंधू नजरेनं गतकाळ आठवत होती. त्या गावामधील एक सखाराम नावाचा माणूस 20-22 वर्षाचा अविवाहित तरुण होता. कुस्तीचा प्रचंड नाद त्याला. एकेकाळी पंचक्रोशीत सखा पैलवानाच्या नावाचा दबदबा होता. पण दुष्काळाने सगळं हिरावून घेतलं. सखानं गाव सोडून मुंबईची वाट धरली. तिथे जाऊन त्याला गिरणीत नोकरी लागली. गिरणीमध्ये त्याच्या गावचा हानमा आधीपासून काम करत होता. हळूहळू दिवस जात होते तसं सखा मुंबईत रमत होता. मनापासून काम करून साहेब लोकांना खुश करत होता. आता तर तो वरिष्ठांच्या खास मर्जीतला झाला होता. या गोष्टी पाहून हानमा मनातल्या मनात जळत होता. सखा त्याला डोळ्यात खुपत होता. या सख्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे असा विचार तो करत होता. भर म्हणजे हानमाच्या तिरस्काराच्या आगीत तेल ओतले गेले जेव्हा सखाने चाळीत स्वतःचं झोपडं विकत घेतलं. अशातच हानमाचे पाय वळले ते जंगलाजवळच्या मशानाच्या पाठीमागे राहणाऱ्या हैबती मंत्रिकाकडे. हैबती मांत्रिक करणी करण्यात पटाईत होता. दिसायला काळा कुट्ट, देवीचे व्रण असलेला भथाड तेलकट चेहरा, गांजा ओढून ओढून लाल भडक तांबारलेले डोळे, पोत्यासारखं मोठं पोट असा अवतार असलेला हैबती दैत्यासारखा दिसत होता. हैबतीने आत्तापर्यंत बरीच घरं बसवली होती. कित्येकांना देशोधडीला लावले होते. लोक म्हणायची त्याला पिशाच्च वश आहे. सर्वसामान्य माणूस तिकडं फिरकत नव्हता. झाडाझुडपांनी वेढलेल्या खोपटात हैबती राहत होता. त्याच्या खोपटाभोवताली कसली तरी विचित्र सावली होती. ती सावली आपल्या मनात डोकावते असा लोकांचा भास होता. तिथल्या आसपासच्या झाडांना विचित्र आकाराच्या सुया टोचलेल्या बाहुल्या टांगलेल्या होत्या. असंख्य बाहुल्या आपल्या मनाचा वेध घेत आहेत असं लोकांना वाटे. त्याच झाडावर घोबडांची सुद्धा वस्ती होती. अशा भयंकर ठिकाणी हानमा येऊन पोचला होता. हैबती खोपटात गांजा ओढत बसला होता. हानमा इकडं तिकडं बघत बावरत खोपटात आला. हानमाच्या मनाचा कोणतरी ठाव घेत होता. आपल्या मनाचा कसल्या तरी शक्तीने ताबा घेतला आहे याची जाणीव हानमाला होताच तो जास्तच घाबरला. बोल माणसा, तुझी काय समस्या? आपल्या नाकातून थो सोडत हैबती बोलला. तसं हानमानं पहिल्यापासून सखारामची सगळी कथा सांगितली आणि त्याचा बंदोबस्त करायचा आहे असं सांगितलं. त्यानंतर हानमाच्या हैबतीकडे फेऱ्या वाढल्या. हानमा लागल तेवढा पैसा खर्च करायला तयार होता. सखाराम नियमित कारखान्यात जात होता. सगळं कसं सुरळीत चालू होतं. सखा काम करत असताना अचानक त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. कोणालाच काही कळत नव्हतं. हानमा हैबतीच्या खोपटात बसला होता. हैबतीच्या पुढ्यात काळी बाहुली, गुलाल लावलेला भात, सुया टोचलेला लिंबू, मळलेली कणिक असं बरंच काय बाय साहित्य पडलं होतं. हानमानं कसली तरी माती हैबतीकडे दिली. हैबतीने ती माती कणकेच्या गोळ्यावर टाकली आणि सुनसान सोखता मसान जागे भूतनाचे शैतान, ओम श्री ओम भूम भूतेश्वरी मम वशकुर स्वाहा असा मंत्र पुटपुटू लागला. हैबती धीरगंभीर आवाजात मंत्र म्हणत होता. तसं आसपासचं वातावरण बदलू लागलं. हैबतीने त्या कणकेची बाहुली बनवली. त्यावर लिंबू कापला.
आणि त्या बाहुलीच्या पोटात सुया टोचल्या. तसं झाडावरची घुबडीन लयच घुमायला लागली. तसं हैबती हसू लागला. दिव्याच्या उजेडात हैबतीचा उग्र चेहरा दैत्यासारखा वाटत होता. सखाच्या आजाराला उतार पडत नव्हता. सखाच्या आईबापाला तार करून तातडीनं गावावरून मुंबईला बोलवलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नव्हता. नाही होई करत सखाची शस्त्रक्रिया झाली. त्याच्या आईबापाचा जीव कसा तरी भांड्यात पडला. हनुमा सखाची सगळी परिस्थिती हैबतीच्या कानावर घालत होता. सखाची शस्त्रक्रिया झाली आहे हे समजताच हैबतीने कणकेची बाहुली हातात घेऊन मंत्र पुटपुटू लागला आणि त्या बाहुलीच्या पोटावर सुरी फिरवली. हैबतीच्या डोळ्यात रक्त उतरले होते. हनुमाला पहिल्यांदा हैबतीची भीती वाटू लागली होती. सखाला दवाखान्यात खाटेवर झोपवले होते. त्याची आई बाहेर बसली होती. सखा अर्धवट शुद्धीत होता. तेवढ्यात सखाला कसली तरी सावली पुढं येताना दिसली. ती सावली सखाच्या समोर येऊन उभी राहिली. सखा, चल की गाड्या, आवरलं का तुझं? असं ती सावली बोलू लागली. त्याच्या पोटाला घातलेले टाके आपोआप तटातट तुटू लागले. खाटेखाली रक्ताचा थर साचला होता. आरडाओरडा ऐकून डॉक्टर पळत सुटले. त्याला परत शस्त्रक्रिया करण्यासाठी आतमध्ये घेऊन गेले. 50शीला आलेल्या डॉक्टरांनी आजपर्यंत हजारो शस्त्रक्रिया केल्या होत्या, पण असली परिस्थिती पहिल्यांदाच ते बघत होते. विज्ञानवादी असणाऱ्या डॉक्टरांच्या मनात पहिल्यांदा शंकेची पाल चुकचुकली होती. हे काहीतरी अमानवी आहे असा विचार त्यांच्या मनात येत होता. यानंतर सखाला कसला त्रास जाणवला नाही. त्याची प्रकृती हळूहळू सुधारत होती. जसा जसा तो चालू लागला तसं त्याच्या आईवडिलांनी त्याला गावाला नेलं. गावात गेल्यापासून सखाला सारखं वेगवेगळं भास होत होते. त्याला सतत कोणीतरी आपला पाठलाग करते असं वाटत होतं. झोपल्यावर त्याला कोणतरी अंथरुणावरून खाली ओढत असे, पण यावर कोणी विश्वास ठेवत नव्हतं. त्याला कोणतरी रात्री न्यायला येत होतं. आवरलं का असं विचारत होतं. दिवसेंदिवस हे वाढतच चाललं होतं. घरात सुद्धा विचित्र प्रकार घडत होते. घराबाहेरची तुळस करपून गेली होती. याच्या घरावर कसली तरी काळी सावली आहे असं गावातली लोक बोलू लागली होती. एक दिवस सकाळपासून अचानक सखाला परत रक्ताच्या उलट्या चालू झाल्या. आता आपण काही जगत नाही असं त्याला वाटत होतं. त्याला बोलवणारा माणूस हाताला धरून ओढत असल्याचा भास होत होता. दिवसभर रक्त ओकून सखाने मावळत्या सूर्याबरोबर आपला जीव सोडला. सखाच्या आईबापाची करुण किंकाळी सगळ्या गावात घुमली. सगळं गाव हळहळत होतं. प्रत्येक गावचं ग्रामदैवत गावातील आपल्या लेकरा बाळांची काळजी घेत असतं, त्यांचं रक्षण करत असतं. तसं या गावात सुद्धा ग्रामदैवताचं मोठं दगडी बांधकाम असलेलं मंदिर होतं. सखाची आई त्या दैवताच्या नावानं खडं फोडीत होती. अचानक बायकांच्या घोळक्यातील एका बाईच्या अंगात देवीचं वारं आलं आणि ती बाई बोलू लागली. सखाच्या पायाखालची माती भारले. त्याची भरभराट कोणाच्या तरी डोळ्यात खुपत होती. म्या त्याला सोडणार नाही असं म्हणत ती बाई बेशुद्ध पडली. सखाच्या आईबापानं याची उकल करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. या गोष्टीला आता 30-35 वर्ष झाली. सखाचे आईबाप कधीच मरून गेले, पण या 30-35 वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्यात. मुंबईतील गिरणी बंद पडल्यात. हनुमाचा पोरगा गुंडगिरी करत होता. तो कोणत्या तरी टोळीकडून मारला गेला. कर्जबाजारी हनुमाची बायको 2 वर्षापूर्वी कर्करोगाने मेली. वय झालेला हनुमा मुंबई सोडून गावाला आलाय. गावाला त्याचं कोणच नाही. आता तो रोज गावाबाहेरील वडाच्या झाडाखाली पारावर उभा असतो आणि उभं राहून गिरणी कामगारांना उद्देशून तो बोलत असतो, भाषण करत असतो आणि सारखं हातवारे करत मोठमोठ्याने एकटाच बोलत असतो. आणि गावातली लोक म्हणतात, हनुमाला याड लागलंय.